मागे सांगितल्याप्रमाणे आपला कन्स्ट्रेंट फक्त एखादं मशीनच असायला पाहिजे असं काही नाही. आज आणि उद्या आपल्या कारखान्यात शॉप फ्लोअर सोडून आणि पूर्ण कारखाना सोडून कन्स्ट्रेंट कसा असतो ते सांगतो. एकदा कन्स्ट्रेंटचा कन्सेप्ट समजला की वाटतं की फक्त मशीन आणि ऑपरेटर याला कारणीभूत ठरत असतील. म्हणून शोधाशोध फक्त शॉप फ्लोअरवर केली जाते. कुठलंच मशीन जर बॉटलनेक नसेल तर तेथे काही कन्स्ट्रेंट सापडत नाही. प्लांट हेड्सनी हे सगळं शोधून झालेलं असतं. अशा वेळी कन्स्ट्रेंट असतो क्वालिटी अप्रुव्हल प्रोसेसमधला एकच इन्स्पेक्टर, ज्याला बॅकअप नाही. दर संध्याकाळी तिथे जॉब्सची रांग आणि त्यापुढचे काम थांबलेले. ड्रॉइंग रिलीज सायकल, इंजिनिअरिंग चेंजेस अप्रूव्ह व्हायला 3-3 दिवस, त्यावेळी उत्पादन थांबलेलं. कस्टमर अप्रुव्हल लूप, मशिनिंग सुरू होण्याआधी कस्टमर साइन ऑफ लागणारं कास्टिंग ड्रॉइंग. या सगळ्या पॉलिसी कन्स्ट्रेंट्स किंवा प्रोसेस कन्स्ट्रेंट्स आहेत. फिजिकल बॉटल नेकपेक्षा ठीक करायला अनेकदा कठीण, कारण यात ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स आडवं येतं. मग पॉलिसी कन्स्ट्रेंट ठीक केल्याचा परिणाम प्रचंड असतो. एका क्लायंटने फक्त इंटरनल ड्रॉइंग रिलीज प्रोसेस सुधारून त्याचा लीड टाइम 3 वर्किंग डेजने कमी केला. नवीन मशीन नाही, नवीन माणसं नाहीत, फक्त एक कन्स्ट्रेंट जो कोणाला कन्स्ट्रेंट असेल अशी पुसटशी कल्पना नसलेला, उघड्या डोळ्यासमोर लपलेला. ज्यांचे प्रोडक्शन युनिट आधी छोटे होते आणि आता कपॅसिटी वाढलेली असेल, तर मालक आणि मॅनेजरना मायक्रो प्लॅनिंग करायची जुनी सवय ही पूर्ण कारखान्याचा कन्स्ट्रेंट बनलेली असते. तर आपण स्वतः आपल्या कारखान्याचे कन्स्ट्रेंट तर बनलेलो नाही ना, याची नक्की खात्री करून घ्या.